आमचे माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे साहेब, सह आयुक्त मान्य संजय एनपुरे साहेब, तसेच आमचे ॲडिशनल CP श्री दीपक साकोरे साहेब व DCP काळे साहेब यांनी वारंवार अंमली पदार्थ नवी मुंबई व परिसरात विक्री होऊ नये यासाठी मोठे मोठे कार्यक्रम आतापर्यंत अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचे घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे आमचे जे पथक आहेत अँटी नार्कोटिक सेलचे PSI श्री संदीप निगळे व त्यांच्या टीम यांना सुद्धा वारंवार सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने दिनांक 4/7/2025 रोजी सिनियर PI संदीप निगळे अँटी नार्कोटिक सेल यांना बातमी मिळाली की काही इसम पंजाबहून हेरोईन हे अंमली पदार्थ घेऊन बेलापूरमध्ये विक्रीसाठी एका लॉजवर थांबलेले आहेत। त्या अनुषंगाने तिथे छापा टाकला। त्या ठिकाणी परमजीत सिंग, महेंदर सिंग आणि सुखविंदर दारा सिंग हे 2 पंजाबी इसम तिथे मिळून आले। त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात 38 ग्रॅम हेरोईन मिळून आलं आणि नंतर त्यांना विश्वासात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली व त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांचे अजून 2 साथीदार सतनाम सिंग, सुखदेव सिंग आणि सुखविंदर सिंग, मुकुंद सिंग हे सुद्धा पंजाबमधलेच रहिवासी आहे। हे ट्रक चालक किंवा असे कामं करतात आणि तिकडून अंमली पदार्थ घेऊन येऊन इथं नवी मुंबई परिसरात विक्री करतात। तर त्यांनी ज्या ज्या लोकांना विक्री केलेले होते असे एकूण आम्ही आतापर्यंत 9 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत व सर्व आरोपींकडून जे जप्त झालेले हेरोईन अंमली पदार्थ आहे असे 120 ग्रॅम हेरोईन वजन असलेले अंदाजे 47 लाख रुपये मार्केटमधली त्याची किंमत आहे ही जप्त केलेली आहे। सदर आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन तपास चालू आहे। अजून यांनी कुठून सदर अंमली पदार्थ रॅकेट कुठपर्यंत आहे ते सखोल शोध आम्ही घेत आहोत आणि जे जे आरोपीच्यात निष्पन्न होतील त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करीत आहोत। राहणारेच आरोपी पंजाबचे आहेत, तिच्यात जे मेन आरोपी ज्यांच्या पोझिशनमध्ये भेटलेले आहेत तर त्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारपूस करणे चालू आहे। अजून काही आरोपी आता पोलीस कस्टडीत आहे सध्या 4 तारखेपासूनचे व ज्यांनी नुसतं पिण्यासाठी घेतलेले होते अंमली पदार्थ वापरण्यासाठी ते आता मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये गेलेले आहेत आणि त्यांची लिंक जी पुढची आहे जिथून ते माल आणत होते त्याही इसमांचा नावाचा माहिती काढून आम्ही त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाईची तजवीज ठेवलेली आहे।